स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा 6वा धडा मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये याचा स्वाध्याय बघणार होतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न 1. शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा. तर शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. प्रश्न 2. खालील विधाने वाचा व होय नाही असे उत्तर द्या. तर वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात. तर होय. एकाच कारखान्यात एकच काम करणारी स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते. तर हे याचं उत्तर नाही असं आहे. शासनाद्वारे आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. तर याचं उत्तर होय असं आहे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे. याचं उत्तर होय असं आहे. प्रश्न 3. का ते सांगा. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संविधानाने अशा वस्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. या तत्वाच्या आधारे वस्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केलेला आहे. म्हणून आपण ऐतिहासिक वस्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करावे, तसेच ते आपले कर्तव्य सुद्धा आहे. वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते. तर वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते. म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे. वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते. प्रश्न 3. 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी का उपलब्ध करून दिली आहे. तर शिक्षणाचा हक्क. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे, जो त्यांना सक्षम बनवतो. समान संधी. यामुळे सर्व मुलांना, विशेषतः गरीब मुलांना शिक्षणाची समान संधी मिळते आणि विषमता कमी होते. सर्वांगीण विकास. शिक्षणामुळे मुलांचा बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकास होतो. भविष्यातील पिढी. सुशिक्षित मुले देशाच्या प्रगतीत योगदान देतात आणि एक सशक्त भविष्य घडवतात. प्रश्न 4. योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा. याचं उत्तर आहे राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे. हे विधान योग्य आहे, कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास शिक्षा होते. राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे. हे विधान योग्य आहे, कारण राष्ट्रगीताचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्यास शिक्षा होते. आपल्याला ऐतिहासिक वस्तूवरती आपले नाव लिहिणे कोरणे. तर आपल्या ऐतिहासिक वस्तूंवरती नाव कोरणे हे विधान अयोग्य आहे, कारण ऐतिहासिक वस्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. वस्तूंचे सौंदर्य जपण्यासाठी ऐतिहासिक वस्तूवरती आपले नाव लिहू किंवा कोरू नये. सारख्याच कामांसाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे हे विधान अयोग्य आहे, कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आहे. स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे, म्हणून सारख्याच कामासाठी पुरुष व स्त्रियांना समान वेतन दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे. तर हे विधान योग्य आहे, कारण पर्यावरणाचे जतन व संरक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्वाचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहे, म्हणून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवलीच पाहिजेत. प्रश्न 5. लिहिते होऊया. संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत, ती कोणती. तर संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी पाठ्यपुस्तकात दिलेली काही प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे पुढील प्रमाणे आहेत. शासनाने स्त्री व पुरुषाचा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. आता प्रश्न 2. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायद्याची तरतूद का केली असेल. तर संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावरती आधारित भेदभाव करू शकत नाही. तरीही संविधानाने अल्पसंख्य लोकसमूह, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरिक कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे.
आता मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते? तर मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, मार्गदर्शक तत्त्वांना कायद्याचे संरक्षण नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्त्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते. मार्गदर्शक तत्त्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत, परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही. म्हणून मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. प्रश्न 6. पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरणासह लिहा. तर पर्यावरण शुद्ध आणि पोषक ठेवले तर नागरिकांचे आरोग्य पोषक राहते. पर्यावरण शुद्ध ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर नागरिकांच्या सहभागानेच हे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून पुढील गोष्टींची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. 1. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, वृक्षतोड थांबवणे. 2. धूर सोडणाऱ्या गाड्यांचे वेळेवरती दुरुस्ती करणे. 3. कारखाने लोकवस्तीपासून दूर असावेत व त्यांच्या चिमण्या उंचावरती असाव्यात. त्यांचे दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये. 4. गटाराचे पाणी नदीत नाल्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्लॅस्टिक वापर पूर्णतः बंद करावा. स्वच्छता अभियानासारखे उपक्रम व विविध शिबिरे यांचे आयोजन करावे. आता उपक्रम. शिक्षण हा आपला हक्क आहे, पण त्या संदर्भातील आपली कर्तव्य कोणती यावरती गटचर्चा करा. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तू, स्मारके यांचे जतन करण्यासाठी राज्याने उपाययोजना कराव्यात असे मार्गदर्शक तत्त्व आहे. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्याने काय केले आहे ते शोधा व सूची तयार करा. बालकांच्या आरोग्यासाठी शासन कोणत्या योजना राबवते याविषयी माहिती मिळवा. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.